गुड मॉर्निंग. भरपूर जणांनी ओट्स रेसिपी मागितली होती, तर घेऊन आलेली आहे मी अनिकेत स्पेशल ओट्स रेसिपी. मोठेवाले 4 चमचे ओट्सचे घ्यायचे, त्याच्यामध्ये दूध आणि हाफ ग्लास पाणी ऍड करायचं. आणि आता मेन इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे पीनट बटर आणि कोको पावडर. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडीशी कोको पावडर ऍड करा आणि 1 चमचा पीनट बटर. आणि जर तुम्हाला अजून क्रीमी टेक्स्चर हवं असेल तर दुधाची जी साय असते ती पण याच्यामध्ये ॲड करा, खूप मस्त लागतं. 2 चमचे प्रोटीन पावडर ॲड केली, जी मी घरी बनवलेली आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पावडर पण टाकू शकता. शॉर्ट व्हिडिओसोबतच आम्ही यूट्यूबसाठी लॉंग व्हिडिओही रेकॉर्ड करत होतो, जो की लवकरच अपलोड होईल. आधीचे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर छानपैकी एक उकळी येऊन द्यायची आणि मग त्याच्यानंतर तुमच्या चवीनुसार गूळ ॲड करायचा. गूळ ॲड करून झाल्यावर गॅस बंद करा आणि झाकण ठेवून थोडा वेळ तसंच ठेवून द्या. आणि टणटणा, आपले ओट्स रेडी आहेत, जे की खूप क्रीमी टेक्स्चरमध्ये आणि टेस्टी लागतात. आता हे ओट्स रेडी झाले, पण त्याच्यामध्ये अजून भरपूर काही अनिकेत टाकतो, ते म्हणजे फ्रूट्स. आमच्याकडे ॲपल, चिकू किंवा बनाना असेल तर आम्ही तेही फ्रूट्स टाकतो. त्या दिवशी फक्त बनाना होता म्हणून आम्ही बनाना टाकला. सकाळी सकाळी हा नाश्ता खायला एकदम हेल्दी वाटतं. प्लस वीकडेजमध्ये जेव्हा डबा बनवण्याची घाई असते त्यावेळेस नाश्ता बनवता येत नाही, पण हा बनवला तर एकदम पटकन बनतो आणि हेल्दी, टेस्टी, मस्त लागतो. सो नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि जर बनवला तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूयात लवकरच नवीन व्लॉगमध्ये. बाय.